जय हिंद मित्रांनो, तर आपला आजचा व्हिडिओ जो असणार आहे, माझा ट्रेडिंगमध्ये प्रवास कसा झाला. म्हणजे तुम्ही थंबनेल बघितलेला असेल की मी थंबनेल टाकलेला आहे की सैनिक ते एक ट्रेडर. तर मी सैनिक कसं बनलो, थोडक्यात माझा सैनिकी प्रवास पण मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर मी ट्रेडर कसं बनलो, म्हणजे स्टॉक मार्केट या क्षेत्रामध्ये कसं आलो. कारण की तुम्ही बघतात की सैनिकी क्षेत्र आणि स्टॉक मार्केट हे थोडं डिफरंट असतं. आजकाल तर तुम्ही बघताय प्रत्येकजण स्टॉक मार्केटमध्ये येत असतो, पण माझं जे फील्ड होतं ते सैनिकी होतं. आणि मी याच्यामध्ये कसं उतरलो, हा जो प्रवास झालेला होता माझा, मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. आता बहुतेक जण असे असतात की आपल्या प्रवासाविषयी सांगत असतात, पण मला जे रिॲलिटी ते सांगायचं आहे. मी अशा गोष्टी नाही सांगणार की मी स्टॉक मार्केटमध्ये काम करतो आहे, करोड रुपये लाखो रुपये महिन्याला बनवतो आहे, त्या गोष्टी नाही सांगणार. स्टॉक मार्केटमध्ये पैसा पण मी कमवतो, माझ्या गरजा त्यातून भागत असतात, एवढा पैसा मी कमवतो. असं कोणाला खोटं सांगणार नाही की मी करोड रुपये कमवले स्टॉक मार्केटमधून, लाखो रुपये कमवले आणि तुम्ही पण कमवू शकतात, माझ्याकडे या. नाही. तर मी पण एक मराठी शाळेतील विद्यार्थी होतो. माझं शिक्षण पण मराठी माध्यमातूनच झालेलं आहे. 12वीपर्यंत शिक्षण केलेलं होतं मी. आणि आमची परिस्थिती जर बघितली घरची, नाजूकच. ठीक आहे. असं काही नाही की आम्ही मोठ्या परिवारातून, आमचा परिवार पण छोटा. वडील जे होते सलून व्यवसाय करायचे. आता ते आमच्यात नाही आहे. 2010मध्येच त्यांचं निधन झालं, अपघाती मृत्यू झाला. मोटरसायकलवरती जात असताना त्यांचा अपघात झालेला होता आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झालेला होता. त्यावेळेला मी ऑन सर्व्हिसमध्येच होतो. पण आमच्या वडिलांनी पण खूप कष्ट केलेले आहे. आता त्यांच्याविषयी सांगायचं जर झालं तर कमीच पडेल. माझे वडील असे व्यक्ती होते की त्यांच्याबद्दल किती सांगितलं तर ते कमीच पडेल. मी सांगण्यापेक्षा आमच्या गावच्या ज्या व्यक्ती आहेत, जे आमचं गाव आहे खेडेगावच आहे. आता तर आम्ही येवला सिटीमध्ये राहायला आलो. इथे आमचं खेडेगाव आहे. तिथली प्रत्येक व्यक्ती सांगू शकते की आमच्या वडिलांनी किती कष्ट केले, आमच्या आजीने किती कष्ट केले, आमच्या आईने किती कष्ट केले. कारण की आपण ज्या वयामध्ये असतो ना, आपल्याला काही गोष्टी कळत नाही, काहीच कळत नाही आपल्याला. ठीक आहे, 10 रुपये काय असतात, 15 रुपये काय असतात, हे पैसे पण आपल्याला समजत नाही. त्या वयामध्ये त्यांनी काम करायला सुरुवात केली होती. आमचा सलून व्यवसाय, ते जेव्हा 6वी-7वीला होते तेव्हा त्यांनी सलून व्यवसाय करायला सुरुवात केली होती. आणि आमच्या आजी ज्या होत्या, आजी दुसऱ्यांच्या घरी भांडी वगैरे घासायची आणि त्यांच्या घरामध्ये उरलेलं अन्न जे असायचं ते आपल्या घरी घेऊन यायचं आणि आपलं पोट भरायचं. अशी परिस्थिती होती पहिले. मला एक गोष्ट सांगायला खूप आवडेल की माणूस शून्यातून पण वरती जाऊ शकतो. काही जण म्हणतात ना की जाऊ शकत नाही, जाऊ शकतो. जर तुम्ही मेहनत करत असाल, मेहनत पाहिजे फक्त, तुमची मेहनत असेल तर तो शून्यातून वरती जाऊ शकतो. वडिलांनी सलून व्यवसाय करून आमचे शिक्षण पण केले. मी जे आर्मीमध्ये जॉईन झालो, मी जर शिक्षणच केलेलं नसतं, माझं 12वी शिक्षण जर झालेलं नसतं तर मी कसं वरती झालो असतो, नसतं झालेलो. माझे मोठे बंधू आहे ते पण शिक्षक. त्यांना जर माझ्या वडिलांनी शिकवलंच नसतं, त्यांचं शिक्षण जर झालेलं नसतं चांगलं, तर ते शिक्षक कसे बनले असते. आपला आईवडिलांचा खूप मोठा वाटा असतो आपल्यासाठी. मी 12वी पास झालो. 12वी पास झाल्यानंतर संभाजीनगर येथे एक भरती निघाली 2004 सालामध्ये आणि त्याच भरतीमध्ये गेलो होतो. त्यावेळेला आमच्या गावचे जवळजवळ 50 जण होते त्या भरतीमध्ये आणि त्यांनी अगोदर 8 ते 10 भरती बघितली होती आर्मीची. आणि मी फर्स्ट टाईम गेलेलो होतो. मला कोणत्याही प्रकारचा अनुभव नाही. माझा फर्स्ट अटेम्प्ट होता आणि त्या फर्स्ट अटेम्प्टमध्येच मी ग्राउंड पण माझं क्लिअर केलेलं होतं पूर्ण. आणि आमच्या गावच्या व्यक्ती ज्या होत्या मुलांनी, आता त्यांचं क्वालिफिकेशन पण नव्हतं काहींचं, त्यामुळे ते घरी आले. काहींची 10वी, काहींची 11वी झालेली होती आणि त्या ठिकाणी क्रायटेरिया होता 12वी सायन्सचा. त्यामुळे मी थांबलो, ग्राउंड वगैरे काढलं. त्यानंतर मेडिकल पण झालं माझं. नंतर मग एक्झामसाठी पण बोलवलं नंतर. म्हणजे 2004 सालामध्ये माझं सिलेक्शन झालं. मग तो घरच्यांसाठी खूप मोठा आनंद होता, आईवडिलांसाठी पण खूप मोठा आनंद होता तो. कारण की आपण एवढ्या परिस्थितीतून गेलेलो असतो. बघा मित्रांनो, एवढ्या गरिबीतून दिवस काढलेले असतात आणि आपला मुलगा जेव्हा नोकरीला लागतो, त्याच्यापेक्षा दुसरा आनंद काय असेल आईवडिलांना. खूप मोठा आनंद झालेला होता. आणि माझ्या बाबतीत सांगायचं झालं, मी घर सोडलेलं नव्हतं कधीच. जेव्हा आर्मी जॉईन केलं मी, घर कधीच सोडलेलं नव्हतं. बाहेरचं जग काय असतं ना, म्हणतो ना आपण, ते मला माहीत नव्हतं. रेल्वेने कसा प्रवास करायचा, कसं जायचं, कोणत्या गावाला कसं जायचं, मला काहीच माहीत नव्हतं. कोणतंही नॉलेज नव्हतं मला तर घरच्यांनी ट्रेनमध्ये बसून दिलेलं होतं. जेव्हा आमचं फायनल सिलेक्शन झालं, मी मुंबईला गेलो. आमचा BRO जो होता, मुंबई BRO, त्या ठिकाणी गेलो. घरच्यांनी मला ट्रेनमध्ये बसून दिलं की अशा ठिकाणी उतरायचं, तिथून टॅक्सी पकडायची, असं जायचं, विचारत जायचं. मग माझं पूर्ण सिलेक्शन झाल्यानंतर मुंबई BROमध्ये डॉक्युमेंटेशन झाल्यानंतर मग आम्हाला ट्रेनिंगसाठी पाठवलं. आता एका सैनिकाचा ट्रेनिंगचा प्रवास खूप खडतर असतो मित्रांनो. आपला समाज आहे, एक सैनिक जो असतो ना, म्हणजे जे खरं आहे तेच सांगतो की एक पैसा म्हणून फक्त सैनिकाकडे बघतो. कुठंतरी हे चेंज झालं पाहिजे मित्रांनो. कुठेतरी हे चेंज झालं पाहिजे की आपण फक्त सैनिक म्हणजे पैसा, की त्याला पेमेंट खूप असतं, खूप पैसा असतो त्याच्याकडे. या गोष्टी बघून नाही चालत. हे बघा, आपण जेव्हा घर सोडतो, आता मी फर्स्ट टाईम माझं घर सोडलं, मी खूप रडलेलो होतो. तेव्हाच रडलो नाही मी,
तर माझी पूर्ण सर्व्हिस होईपर्यंत मी रडलो. जेव्हा पण सुट्टीवरती यायचो, 1 महिन्याचा वेळ घालवायचो आपल्या परिवारासोबत आणि जायचो, तेव्हा रडू नक्की यायचं. कारण की हे बघा, आपण आपल्या परिवारापासून खूप दूर जातो. एका मिनटामध्ये सर्व आपल्या नजरेआड होत असतं. सर्व गोष्टी आपण बघा, आपण कुठे बाहेरगावी जर गेलो ना, तर आपण विचार काय करत असतो, आपण संध्याकाळी घरी केव्हा जाणार, जरी मुक्कामी गेलो सकाळी केव्हा निघेल असं वाटतं. पण एक सैनिक जेव्हा ड्युटीवरती जात असतो, तो 5-6 महिने घरी येत नसतो. 5 ते 6 महिने तो घरी येत नसतो. म्हणजे काय, तो आपल्या घरच्यांपासून दूर गेलेला असतो. एका मिनिटात नजरेआड होतं. तुम्ही सर्वांसोबत असे बसलेले असतात आणि 1 मिनिट खूप होतो की तुम्ही जाणार आणि सर्व नजरेआड होणार. तुमचा परिवार तुमच्यासोबत नसतो, तुमचा मित्रपरिवार नसतो, समाजापासून तुम्ही दूर गेलेले असतात. ते जग जे असतं ना, ते वेगळंच असतं. समजलं. फर्स्ट टाईम मला तसंच झालं की मी एवढे दिवस लहानचं मोठं झालो, आईवडिलांसोबत राहिलो, भावंडांसोबत राहिलो, आणि अशी वेळ आली की मला त्यांच्यापासून दूर जावं लागतं. थोडं दुःख झालं. हे बघा, ती घटना जी असते ना घडलेली, ती एक दुःखद असते आणि आनंददायक पण असते. दोन्ही असतात त्या ठिकाणी. मग आम्ही टेक्निकल साईडने होतो भरती. मी जो भरती झालो टेक्निकल साईडने, आम्हाला ट्रेनिंगसाठी जे पाठवण्यात आलं मध्य प्रदेश येथील भोपाळ या ठिकाणी आमचं ट्रेनिंग सेंटर होतं. तिथं 6 महिन्यांचं ट्रेनिंग झालं आमचं. ट्रेनिंग पण पूर्ण झालं. थोडं खरं तर असतंच. आता आपण कसं, घरी आपल्याला आरामात राहण्याची सवय, आईवडील आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात, सकाळी उठायचं तेव्हा आपण उठतो आरामात, ठीक आहे, पाहिजे ते मिळतं. पण तिथं काय डिसिप्लिन फॉलो करायचा असतो. आर्मीचं कसं असतं ना की डिसिप्लिन पाहिजे, ठीक आहे. तुमच्या घरी काय, तुम्ही किती श्रीमंत असाल, किती गरीब असाल, हे आर्मीला नाही. तिथे काही चालत नाही या गोष्टी. मग असं नाही की एखादा श्रीमंत व्यक्ती श्रीमंत घराण्यातला आहे आणि त्याला वेगळी ट्रीटमेंट, असं काही नसतं. एक समान असतात सर्व. तो डिसिप्लिन आपल्याला फॉलोच करावा लागतो. जेव्हा आम्ही ट्रेनिंगमध्ये गेलो, तिथं आम्ही 6 जण होतो महाराष्ट्रीयन. नाशिक जिल्ह्याचे 3 जण आम्ही आणि मुंबईचे होते 3 जण असे. आता त्यातील 1 जण जो होता डॉक्युमेंटमुळे त्याला थांबवण्यात आलं, पण 5 जण होतो आम्ही, सोबतच गेलेलो होतो ट्रेनिंगला. आणि आमचा स्क्वॉड पण एकच होता. 5ही जण सोबत होतो. 5ही जणांनी कधी घर सोडलेलं नव्हतं. त्याच्यातले पण बहुतेक जण असे होते की संध्याकाळी रडायचे. ते ट्रेनिंग संपलं, संध्याकाळी गप्पा गोष्टी चालू झाल्या, आपल्या बॅरॅकमध्ये बसलो की ते रडायचे. कारण की सवय नाही, आईवडिलांची आठवण येते, कधी दूर गेलेलोच नाही. सर्व भावनिक होऊन जायचे त्या ठिकाणी. अशी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि ते वातावरण वेगळं होतं. काही 4-4:30लाच उठून द्यायचे. रात्रीचे तिथं रात्रीला उभे करायचे, थोडं लेक्चर वगैरे द्यायचं 10-11 वाजेपर्यंत. मग थोडं वेगळंच वातावरण आम्हाला वाटायचं. आणि फिजिकलच्या बाबतीत जर सांगायचं झालं, सकाळची रनिंग असायची. आपल्याला काय एवढे पळायची सवय का? आपण जेव्हा भरतीसाठी ट्राय करत असतो, आजकालचे तर मुलं करतात की 5-5, 10-10 किलोमीटर पळतात. पण आमच्या वेळेला तसं नव्हतं. आम्ही काय फक्त 1-2 किलोमीटर रनिंग करायचो भरतीसाठी, की आपल्याला ग्राउंड काढायचं आहे फक्त. मग एवढी रनिंगची पण सवय नव्हती की 5-5, 10-10 किलोमीटर पळायचं. पण सुरुवातीला 4-5 किलोमीटर पळायला लावायचं. मग ते पण झेपत नव्हतं. फिजिकलला पण अडचण यायची. पण वस्ताद जे असतात आमचे, ते काठी घेऊन लागलेलेच असतात. नाही पळाला की आहेच, ठीक आहे. त्यामुळे त्या गोष्टी पण कराव्या लागतात. पण त्याच्यासाठी वेळ जातो. प्रत्येक गोष्ट लगेच सूट होत नाही ना. स्टॉक मार्केटमध्ये मी म्हणत असतो बघा, की याच्यासाठी तुम्हाला वेळ लागणार आहे. 1 वर्ष तुम्हाला लागू शकतं, 2 वर्ष तुम्हाला लागू शकतं. ती गोष्ट ताबडतोब होऊ शकत नाही. तसंच फिजिकल ट्रेनिंगच्या बाबतीत पण असतं. रस्ता चढायचा म्हटल्यावरती तो चढता येत नव्हता. जो खड्डा असतो तो जंप करायचा म्हटल्यावरती ते जमत नव्हतं. वेळ जात असतो. मग त्याच्यामध्ये प्रॅक्टिस व्हावी लागते ना आपली, तेव्हाच तर जमेल आपल्याला. त्यामध्ये पण अवघड खूप. हातपाय दुखायचे, हातपाय पण खूप दुखायचे, हातापायाला गोळे यायचे खूप. मग तो पण त्रास असायचा. हे बघा, एकतर आपण घरच्यांपासून दूर, तिथं फिजिकल यामध्ये असा त्रास, आपण घरच्यांपासून दूर गेलेलो असतो. ते वेगळंच वातावरण असतं मित्रांनो. टेन्शन येतं खूप. आता एक सैनिक जो असतो ना मित्रांनो, त्याच्यासाठी या सर्व गोष्टी केल्याच पाहिजे. हे करावंच लागणार त्याला. रनिंग करावीच लागणार. ज्या फिजिकल ॲक्टिव्हिटी असतात त्या कराव्याच लागणार त्याला. त्या जर केल्या नाही तर तो एक सैनिक कसा बनेल पक्का? देशाचं संरक्षण त्याला करायचं आहे, तर तो कसं करणार आहे? त्यामुळे प्रत्येक सैनिकाला त्या गोष्टी कराव्याच लागतात. जेव्हा एखादा मुलगा जेव्हा आर्मीमध्ये जॉईनिंग करत असतो, त्याला सर्व गोष्टी कराव्याच लागणार आहे त्या. आणि त्या खडतर प्रवासामधून जावंच लागतं. मग आमचं 6 महिन्यांचं ट्रेनिंग झालं. 2004 सालामध्ये मी जेव्हा भरती झालो, 6 महिन्यांचं आमचं ट्रेनिंग पण झालं. तो कालावधी पूर्ण झाल्यानंतर मग आम्ही 1 महिन्याची सुट्टी पण आलो घरी. मग तो आनंद वेगळा होता की आपण 6 महिन्यानंतर आपल्या घरी जातो आहे. आईवडिलांची भेट होणार, आपले भावंड आहे त्यांची भेट होणार, आपला मित्रपरिवार आहे तो पण आपल्याला भेटणार आहे. तो आनंद वेगळा असतो. मग जी 1 महिन्याची सुट्टी आपण येत असतो ना सुरुवातीला 6 महिन्यानंतर, त्याच्यामध्ये आनंदच वेगळा असतो. पण जेव्हा आपण घरी आलो, आपल्या परिवारामध्ये मिसळतो, आनंदामध्ये राहतो आणि वेळ येते पुन्हा सुट्टीवरून जाण्याची, मग पुन्हा हुरहुर लागते.
हुरूर कशाची की आपल्याला पुन्हा जायचं ड्युटीवरती, आपलं काम करायचं तिथे जाऊन, पुन्हा आपले आईवडील आपल्याला दिसणार नाही, आपला परिवार दिसणार नाही आपल्याला. आपण त्या ठिकाणी खूप भावनिक होऊन जात असतो. आता ह्या गोष्टी कोणाला समजेल? जी व्यक्ती जात असते किंवा आपले आईवडील जे असतात. आता आई तर अशा वेळेला आई तर रडणार, पण आपले वडील जे असतात ना ते रडू पण शकत नाही. आपण जर रडलो तर मुलाचं काय? ठीक आहे, आपण म्हणतो ना बाप हा कोणाला कळला नाही. बहुतेक कविता मी बाप ह्या विषयावरती ऐकलेले असतील. बाप कोणाला कळला नाही. आपले वडील जे असतात ना आपल्या भावना आपल्या मनात ठेवत असतात, त्या कधी बाहेर काढत नाही. समजतंय ना? आमच्या वडिलांच्या बाबतीमध्ये पण तेच होतं. ठीक आहे, तर घरून जेव्हा जायची वेळ यायची नाही, खरंच खूप इमोशनल होऊन जायचो मी. पण प्रत्येक सुट्टीमध्ये रडलेलो आहे मी. जी 16 वर्ष 17 वर्ष सर्व्हिस केली आर्मीमध्ये, एकही सुट्टी मला आठवली नाही की मी रडलो नाही त्या सुट्टीमध्ये. प्रत्येक वेळेला मी रडायचो. घरातून जेव्हा बाहेर पडायचो रडायचोच. डोळ्याला पाणी यायचंच माझ्या. कारण की सर्वजण आपल्याला नजरेआड होणार असतात त्यावेळेला. ठीक आहे, मग तेव्हा पण असंच झालं. पहिल्या सुट्टीत जेव्हा आलो, घरून गेलो तेव्हा पण रडलो खूप. आणि नंतर मग आमचं ॲडव्हान्स ट्रेनिंग झालं भोपाळाच. म्हणजे जवळजवळ 1 वर्षांचं ट्रेनिंग आमचं भोपाळला झालं. जे मी EME कोरमध्ये होतो, तर EME स्कूल बरोडा या ठिकाणी मला पाठवण्यात आलं. तिथे पण जवळजवळ आमचं 1 वर्ष गेलं. तिथून मग माझी पहिली पोस्टिंग जी होती ती पंजाबमधील भटिंडा या ठिकाणी झाली. 3 वर्ष मी त्या ठिकाणी काढले. आणि त्या ठिकाणी जेव्हा गेलो मी 1 वर्षानंतर माझं लग्न पण झालेलं होतं. आणि लग्न झाल्यानंतर मग थोड्या दिवसानंतर काय होतं, हे बघा आपला परिवार जेव्हा वाढतो आपण अजून भावनिक होत जातो. पुन्हा लग्न झाल्यानंतर काय, एक मेंबर आपला पुन्हा वाढला, त्याची आपल्याला काळजी लागते. परिवारात एक मेंबर वाढत असतो त्याची पण काळजी लागते. मग आईवडिलांची काळजी लागते, बायकोची काळजी लागते, त्यानंतर आपले भावंड असतात त्यांची काळजी लागते. म्हणजे कसं असतं ना बघा, तिथे एक बर्डन असतं कामावरचं पण. असं आपल्याला कोणी आरामात ठेवणार नाही. आपल्याला आपलं काम करावंच लागणार आहे. आपलं टेक्निकल काम आहे. आमचं टेक्निकल होतं. टेक्निकल काम पण करायचं, नाईट ड्युटी पण द्यायची, फिजिकल ॲक्टिव्हिटी पण करायची, सर्व गोष्टी कराव्या लागतात. आपल्याला तिथे कोणी आरामात ठेवणार नाही. मग काही दिवस झाल्यानंतर मग आम्हाला तिथं क्वार्टर अलाउड झालं. आमच्या आर्मीचे जे क्वार्टर होते 6 महिन्यांसाठी. मग मी माझ्या पत्नीला आणि आमच्या आजी पण होत्या सोबत, त्यांना पण घेऊन गेलो. थोडे दिवस राहिलो, 5-6 महिने. मग पुन्हा त्यांना घरी आणून सोडलं. मग तिथून माझी नंतरची पोस्टिंग म्हणजे 3 वर्ष राहिल्यानंतर माझी पोस्टिंग झाली पुन्हा जम्मू काश्मीर राज्यातील पूंछ जिल्हा सर्वांना माहीत असेल. त्या ठिकाणी मेंढर गाव एक, मेंढर या ठिकाणी माझी पोस्टिंग झालेली होती. आता मेंढर जर म्हटलं तर हे मिलिटन्सी खूप तिथं, आणि आपल्याला त्या गोष्टींचा अनुभव नाही. जरी 6-7 वर्ष सर्व्हिस झालेली होती पण अनुभव नाही त्या गोष्टींचा, कधी बघितलेला नाही. आणि इतकं जबरदस्त वातावरण त्या ठिकाणी, पूर्ण 4ही बाजूनी डोंगरं, आणि मेंढराचा जो भाग होता तो खालच्या याच्यावरती होता. असं 4ही बाजूनी डोंगर आणि ते मेंढर गाव खाली होतं. आणि मिलिटन्सी खूप होती. म्हणजे तुम्ही गेटच्या बाहेर जाऊ शकत नाही युनिटच्या. जायचं असेल तर BPJ बुलेट प्रूफ जॅकेट जे असतात ते लावायचे, वरती पटका लावायचा, हेल्मेट घालायचं, आपलं वेपन जे असतं ते सोबत ठेवायचं आणि नंतर जायचं. म्हणजे काही वेळेला बँकेमध्ये काम असतं बघा, आपलं पडतंच काही ना काही काम. मग ते जायचं असेल तर 4-5 जणांचा ग्रुप बनवायचा, वेपन सोबत ठेवायचे आणि नंतर जायचं त्या ठिकाणी. इतका डेंजर एरिया होता. मिलिटन्सी खूप होती. टेक्निकल साईडला होतो आम्ही, पण ड्युटी तर द्यावीच लागणार आहे. एक सैनिक म्हटल्यावरती ड्युटी आलीच. पण शेजारी जे आमचं राष्ट्रीय रायफलचं बटालियन होतं, आमची पलटण जी होती ना, आमच्या पलटणच्या शेजारीचं एक RR बटालियन होते. तर ते ऑपरेशनसाठी जायचे. बहुतेक वेळेला RR बटालियनचे जे सैनिक होते ना त्यांनी मिलिटंट आणलेले होते. डायरेक्ट शूट करून त्यांना आणलेलं होतं तिथं. ते बघितलेलं होतं तेव्हा पण धक्का बसायचा समोर बघून, कारण की आपल्या समोर बघतो आपण अशी व्यक्ती मिलिटंट. आणि त्या भागामध्ये व्हायचं पण असं. आता माझं काम टेक्निकलचं होतं, तर तिथे फिन्स होती. त्या फिन्सवरती म्हणजे आपले भारत पाकिस्तानची बाँड्री आपण त्याला म्हणतो, LOC. तर तिथं जनरेटर बसवलेले असायचे. तर माझं रिपेअर करण्याचं काम होतं जनरेटर, कारण की माझा जो ट्रेड होता ना टेक्निकल साईडचा होता. सी व्हेकल जे होते ते पण होते रिपेअरिंगचे, जनरेटर असायचे ते पण माझ्याकडेच होते. मग ते आम्ही रिपेअर करण्यासाठी जायचो. दिवसभर आपलं काम करायचं. रात्रीचा आवाज यायचा फायरिंगचा. तिथे रात्रीची पण फायरिंग चालायची. म्हणजे तो एरिया जो होता ना मिलिटन्सीचा होता पूर्णपणे. आणि मला आठवतं मी जेव्हा तिथून आलेलो होतो, कालावधी कोणता होता बघा, 2009 ते 2012पर्यंत मी त्या ठिकाणी होतो. म्हणजे जानेवारी 2000 स्टार्टिंगला मी तिथून आलेलो होतो मेंढर या ठिकाणी. मेंढरवरून माझी पोस्टिंग झाली होती पुण्याला, आपलं महाराष्ट्र राज्यातील पुणे शहर या ठिकाणी माझी पोस्टिंग झाली. तर त्याच वेळेला जानेवारी 2013मध्ये एक पलटण नवीन आलेली होती. तिथे पहिले आपली MLI होती, मराठा लाईट इन्फंट्री. त्याच्या जागेवरती दुसरी बटालियन आली. बटालियनचं नाव मला आठवत नाही. तर त्या बटालियनमध्ये 2 सैनिक जे होते ना ड्युटीवरती असताना त्यांचे हा भाग जो असतो ना वरचा आपला, हा कापून नेलेला होता ड्युटीवरून.
2 जण होते, एका पोस्टवरती 2 जण होते, दोघांचे गळेच कापून नेले होते. मी असताना ती घटना झालेली होती, नवीनच. म्हणजे इतका डेंजर भाग होता तो, खूप जबरदस्त. तिथे आपल्याला बाहेर जात येत नाही, ऑपरेशन वगैरे चालायचे तिथं, रात्रीचा आवाज यायचा फायरिंगचा, खूप खूप डेंजर एरिया होता. आता हा जो व्हिडिओ बघताय, बहुतेक जण त्या ठिकाणी राहिलेले आहेत. पूंछ असं ठिकाण होतं, बहुतेक जण राहिलेले आहे. आपल्या चॅनलवरती पण अशी संख्या आहे, आर्मीचे पर्सन आहेत त्या ठिकाणी राहिलेले आहेत. त्यांना माहिती की तो एरिया कसा आहे मेंढराचा आणि पूंछचा, ते सांगू शकतील. जी कानवाई चालते ना, तिथे पण काही वेळेला फायरिंग होते. म्हणजे कानवाई म्हणजे काय, गाड्या चालतात एका वेळेला, ज्या आर्मीच्या असतात, सुट्टीवरून येणारे जाणारे, व्हेकलची कानवाई, त्यांच्यावरती पण फायरिंग व्हायची. असा डेंजर एरिया होता तो. तिथे पण मी 3.5 वर्ष काढलं. त्यानंतर मग मी पुण्याला आलो. आता तिथे कोणता परिवार आपल्यासोबत, लग्न तर झालेलं होतं, परिवार कोणता तिथं, एक मुलगा पण झालेला होता. ठीक आहे, मुलगा पण झालेला होता. त्यांना थोडंच नेऊ शकणार आहे तिथं. आपण जर अशा एरियामध्ये राहतो, तिथंच मिलिटन्सी आहे, आपण परिवार घेऊन जाऊ शकतो का नाही. मुलगा झाला म्हणजे पुन्हा एक मेंबर वाढला. वेळेला काय होत असतं ना, आपण जो सैनिक असतो तो अजून भावनिक होत असतो. परिवार त्याचा वाढत जाणार, तो भावनिक होत जाणार. पण कष्ट काय त्यालाच माहीत असतं की घरच्यांची काळजी करायची, घरचे कसे असतील, आपला मुलगा कसे असेल, आपली बायको कशी असेल, आपले आईवडील कसे असतील, ही काळजी नेहमी सतावते. कोणी किती म्हणत असेल ना की सैनिक असे असतात, काय त्याच्यामध्ये पेमेंट चांगलं मिळतं, पण जो व्यक्ती राहतो ना तिथे आपल्या परिवाराला सोडून, मी तुम्हाला अगोदरच उदाहरण दिलं की आपण जेव्हा आपल्या परिवाराला सोडून राहतो, काय परिस्थिती निर्माण होत असते ना, त्यालाच माहीत असतं. ते जाऊन बघा, घर सोडून बघा, 1 महिना राहायचं फक्त घराच्या बाहेर सामान्य व्यक्तीने, मग समजेल तुम्हाला. ठीक आहे, तर तिथून जेव्हा आलो पुण्याला, माझी नंतर पोस्टिंग झाली पुण्याला 3 वर्ष राहिलो. मग तिथे मी माझ्या परिवाराला सोबत घेऊन गेलो होतो, माझे मुलं, पत्नी, आम्ही सोबत राहिलो तिथे. मग आता पुणे शहर म्हटल्यावरती आजूबाजूचा परिसर आपला लोकल, मग मला तिथे काही वाटलं नाही, कारण की आपले लोक होते, आपली भाषा. किती नाही म्हटलं, भाषेचा फरक पडतो. एखादा शब्द कानावरती जर पडला ना मराठी, जसं आपण एखाद्या बटालियनमध्ये आता तिथे एखादा मराठी माणूस जर भेटला, तो मराठीमध्ये बोलतोय, आपल्याला जर दिसलं ना, हां काहीतरी जिव्हाळा निर्माण होतं की आपले माणसं आहे, आपल्यासोबत आपला माणूस तरी आहे कोणीतरी, असं पण वाटतं. मग तसंच होतं, पुण्याचा परिसर लोकल परिसर होता. मग तिथं मला काही जास्त वाटलं नाही सर्व्हिसचं. 3 वर्ष माझे तिथे पण निघून गेले. मग तिथून माझी पोस्टिंग झाली आसाममध्ये ट्रान्सफर झाली. मग मी माझ्या परिवाराला घरी सोडलं. त्यानंतर मग आमचं युनिट जे होतं आसाम राज्यातील मिशामारी या ठिकाणी होतं. मिशामारीवरून मग मला फॉरवर्ड पोस्टवरती पाठवण्यात आलं, कारण की ज्या युनिटमध्ये मी पोस्टेड होतो, इंजिनियरचं युनिट होतं आणि आमचं टेक्निकल काम, तिथून मला पाठवण्यात आलं तवांग साईडला, अरुणाचल प्रदेशातील तवांग या साईडला. कारण की युनिटचे पूर्ण टास्क जे होते ते फॉरवर्ड पोस्टवरती चालायचे, कारण की तिथं त्यांच्या मशिनरी असायच्या आणि त्या ज्या मशिनरी होत्या त्यांचं रिपेरिंगचं काम माझ्याकडे होतं. मग आम्ही असायचो. इथे एका 2 व्यक्ती असणार, ते मला बघताय की ते माझ्या युनिटच्या जवळ राहिलेले, मला ते ओळखतात, कारण की एका व्हिडिओच्या खाली कॉमेंट आलेली होती आणि नावावरून आठवतं, मी त्यांना भेटलेलो आहे तिथे, पण त्या एरियामध्ये राहिलेलो आहे, त्यांना बघितलेलं आहे तिथं, त्यांनी मला बघितलेलं आहे, त्यामुळे कॉमेंट पण केली तिथे. मग तिथला एरिया जर बघितला, वातावरण थंड, हाईटवरती अरुणाचल प्रदेश जर म्हटलं, आणि तवांग एरिया, तवांगचं तुम्ही बुद्धांची स्टॅच्यू बघितलेली असेल बघा, हाईटवरती एकदम तवांग शहरामध्ये. आम्ही त्याच्या पण वरती होतो. हाईटवरती म्हणजे तो एरिया माझ्या मते 13,000 की 14,000 फुटांवरती येणार तिकडे. मग तिथे पण आम्ही राहिलो. तिथलं वातावरण जर बघितलं, थंड वातावरण, थंडी असते नेहमीची, बर्फ पण पडत असतो, 4-5 महिने 6 महिने बर्फ पडतो, जवळजवळ -10 डिग्रीच्या आसपास फॉरवर्ड पोस्टवरती. खाली नाही, खाली थंडी तर असते पण एवढं मायनस जात नाही टेम्परेचर, पण पुढच्या ज्या पोस्ट असतात ना तिथे -डिग्रीमध्ये टेम्परेचर जायचं. मग तिथे दिवस काढले. आता तुम्ही सांगा, एखादी मशिनरी खराब झाली आणि वरून बर्फ पडतोय. आता मी प्रत्येक वेळेला तुम्हाला दाखवत जातोय बघा, हे जे फोटो आहे ना टप्प्याटप्प्यांमध्ये तुम्हाला दाखवत जातोय. तिथे त्या वातावरणात काम केलेलं आहे मी. डोझरमध्ये पण डोझर असायचे ना, तुम्हाला डोझर माहीत असते, जे माती लोटतात बघा, रस्ते साफ करण्यासाठी असतात. आता ते डोझरचा वापर तिथे रस्ते बनवण्यासाठी, JCB पण होतं तिथे. मग बर्फ पडायला लागलं की ते डोझर काय करायचं, रस्त्यांवरचा कच्चे रोड होते त्या रस्त्यांवरचा बर्फ हटवण्याचं काम करायचं ते. मग ते खराब झाले की बर्फात खराब पडू द्या, नाही तर असं नॉर्मल सीझनमध्ये तर रिपेरिंग तर करावंच लागणार आहे, नाहीतर रस्त्यांवरती बर्फ साचून जायचा. मग ते काम पण मला करावं लागलं तिथं. पण मी माघार नाही घेतली. असं नाही म्हटलो की माझ्याकडून होणार नाही, एवढ्या थंडीमध्ये मी काम करू शकत नाही, मी कोणालाच कधीच नाही म्हटलो. माझ्या युनिटचे आहे, आता बघत असतील मला, ते ज्या युनिटमध्ये होतो मी ते मला बघताय, आता मला माहिती आहे 2-4 जण आहेत ते बघताय. मी कधीही कोणत्याही कामाला नाही म्हटलो नाही. मी बर्फामध्ये पण काम केलेलं आहे, डोझरचं रिपेरिंग केलेलं आहे,
काही वाटलं नाही त्या गोष्टींचं. बघा मित्रांनो, आपल्याला केव्हा कोणाची गरज पडेल सांगता येत नाही. आपण नेहमी प्रामाणिक राहायला पाहिजे. आपण जर चांगले असणार, जग आपल्यासोबत चांगलं असणार. आपला स्वभाव आपण कधी सोडायचा नसतो. आणि मला पहिल्यापासून प्रामाणिक वागायची सवय आहे. म्हणजे असं नाही की आर्मीमध्ये गेल्यानंतरच, अगोदर पण. आणि तो स्वभाव मी अजूनपर्यंत सोडलेला नाही आहे. तो टिकून ठेवलेला आणि टिकवायचा आहे मला. कोणी किती नाव ठेवलं काही फरक पडत नाही. आपला स्वभाव जो असतो ना, त्याला चेंज करायचं नाही फक्त. तर तिथे पण चांगल्या प्रकारचं काम युनिटमध्ये मी केलं. जवळजवळ 2.5 वर्ष होतो. 2.5 वर्ष मी फॉरवर्ड पोस्टवरतीच राहिलो तिथे. वातावरण खूप थंडीचं असायचं. नेहमी थंडी असायची तिथे. म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, सकाळी ब्रश करायलासुद्धा आम्ही आंघोळ तर 10-12 दिवसानंतर करायचो तिथं. 10-12 दिवसानंतर आंघोळ इच्छाच होत नव्हती, इतकं थंड वातावरण आणि बर्फ पडलेलं असायचं. सकाळी फक्त ब्रश करायचा. ब्रश करण्यासाठी पाणी पण ते बर्फ गोठलेलं असायचं. मग आमचे कूलर होते, म्हणजे केरोसिन असतं ना, केरोसिनवरती कूलर चालतात तिथं. मग ते मोठं पातेलं असायचं, ते ठेवायचं, त्याच्यामध्ये बर्फ टाकायचा. आम्ही बर्फ टाकायचो, बर्फ टाकून ठेवायचो. ते गरम करून मग त्याचं पाणी तयार करायचं, मग ते वापरायचं. असं पण केलेलं होतं त्या ठिकाणी. म्हणजे असे खडतर दिवस काढले. त्यानंतर मग माझी पोस्टिंग झाली राजस्थानमध्ये. 2.5 वर्ष तिथे थांबलो. तिथून मग मी बिकानेरला गेलो. बिकानेरला म्हणजे मी 2018 सालामध्ये गेलेलो होतो तिथं. मग माझी सर्व्हिस जवळजवळ तिथे 14 वर्षांच्या आसपास झालेली होती. मी निर्णय काय घेतलेला होता की आपल्याला 15 वर्ष सर्व्हिस करायची आणि आर्मीमधून रिटायर व्हायचं. घरी येऊन आपण काय करणार, एखादी सरकारी नोकरी करणार, त्याच्यासाठी प्रयत्न करणार. ती तयारी मी अगोदरपासूनच चालू केली होती. मी MPSCचा अगोदरच 2-3 वर्ष अगोदरपासून अभ्यास करायचो. थोडा अभ्यास करत चालायचो. जेवढा पण वेळ मिळायचा मला, मी अभ्यास करत जायचो. पुस्तके माझ्यासोबत असायचे. थोडा अभ्यास करत गेलो मी. आणि 2018ला मग मी जेव्हा राजस्थानला आलो बिकानेरमध्ये, तिथं पण माझे 2 वर्ष गेले. मग शेवटचा टप्पा आहे बघा. प्रत्येक फॅमिलीला वाटतं की आपण आपल्या पतीसोबत राहिलं पाहिजे, काही वेळ घालवला पाहिजे. आता मला पण वाटलं की माझे मुलं जे होते, मला 2 मुलं, की त्यांना पण सोबत घेऊन गेलं पाहिजे. त्यांना पण आर्मीचं वातावरण कसं असतं ते दाखवलं पाहिजे. वाटतं ना, त्यांच्या पण काही इच्छा असतात. मग मी त्यांना सोबत घेऊन गेलेलो होतो बिकानेरला. तिथं जवळजवळ 1-1.5 वर्ष परिवार सोबत ठेवला मी. तिथलं वातावरण जर म्हटलं तर गरमी, सर्वात उष्ण ठिकाण. जोधपूर साईड जर म्हटली तुम्ही, जोधपूर साईड झाली, त्यानंतर बिकानेर साईड झाली, खूप उष्णता असते त्या ठिकाणी. टेम्परेचर खूप वाढलेलं असतं त्या ठिकाणी. मग तिथे मी निर्णय घेतलेला होता की आपण आता आर्मीमधून रिटायरमेंट घ्यायचं. 16-17 वर्ष सर्व्हिस झालेली आपली. तर मग मी ॲप्लिकेशन पण सँक्शन केलं, लवकर झालं. आमचे जे ऑफिसर होते ते पण मराठी होते. त्यांनी पण ॲप्लिकेशन साईन केलं. मग त्यांनी मला विचारलं, दीपक आप क्यों जा रहे हो, अच्छा काम करते हो. मग मी त्यांना सांगितलं की सर असं आहे, मी अगोदरच डिसाईड केलेलं होतं की मला आर्मीमध्ये 15 वर्ष सर्व्हिस करायची आणि मी एक गव्हर्मेंट जॉब करायचा घरी जाऊन. मग त्यांनी पण सहमती दर्शवली. ठीक आहे, घरी जाऊन चांगला अभ्यास कर म्हणे, नंतर कुठेतरी जॉब कर. ॲप्लिकेशन पण साईन झालं. आमचे जे CO साहेब होते त्यांनी पण माझं ॲप्लिकेशन सँक्शन केलं. आणि 2020 सालामध्ये मग मी रिटायर झालो आर्मीमधून. हे झाला आर्मीचा प्रवास माझा. उतार चढाव जर सांगायला गेलो जीवनामध्ये काय काय आले तर व्हिडिओ खूप मोठा बनेल, ते सांगू पण शकत नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये. आता इथून पुढचा जो टप्पा आहे, जे स्टॉक मार्केटमध्ये पाऊल ठेवलं ते सांगणार तुम्हाला. आता मी घरी आल्यानंतर सुरुवातीला तर एक्झामचीच तयारी केलेली होती, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम. अभ्यास करायला लागलेलो होतो. पण आता मी याच्यामध्ये उतरण्याचं कारण म्हणजे काय ते सांगतो तुम्हाला. माझे मोठे बंधू ते शिक्षक आहेत. तर त्यांनी कोणाचं तरी बघितलेलं होतं की हे असं ठिकाण असतं की इथे कॉल आणि पुट, आपण म्हणतो ना ऑप्शन ट्रेडिंगमध्ये प्रत्येकजण कॉल पुट करतो, त्यांना पण कोणीतरी सांगितलं असं बनतं. मग त्यांनी ते करायला सुरुवात केलं. आणि तेव्हा कोरोनाचा पिरियड होता बघा, आणि मार्केटने रिव्हर्सल घेतलं होतं. एक डीप देऊन मार्केटवरती गेलेलं होतं. मग त्यांनी काय केलं, तेव्हा ते ऑप्शनमध्ये असायचे. आता मला तर स्टॉक मार्केट फक्त शब्द माहीत होता, थोडी माहिती होती पण एवढं डीपली माहीत नव्हतं. त्याच्यामध्ये थोडा अभ्यास होता पण एवढा डीपली नव्हता. फक्त माहीत होतं स्टॉक मार्केट आहे. डीपली जे आहे ना, आत्ता तुम्ही मला जर विचारलं कोणती गोष्ट विचारता, मी ताबडतोब सांगतो ते मला माहीत नव्हतं. मग त्यांचं ते जेव्हा एक दिवस असे घरी बसलेले होते, समोरासमोर बसलेले होते. माझा एक मित्र पण घरी आलेला होता, तो पण बसलेला होता. त्याला म्हटलं चाल एक दिवस, असंच आमच्या शॉपमध्ये भेटला मला तो. मग घरी घेऊन आलो, आम्ही गप्पा मारत होतो. मग माझ्या बंधूंनी काय केलेलं होतं, ITCमध्ये एक कॉल घेतलेला होता ITCचा. आणि त्याच्यामध्ये ना त्यांना लगेच ताबडतोब 3,000 रुपयांचं प्रॉफिट झालं. 3,000 रुपयांचं प्रॉफिट बघावर का ताबडतोब. ते म्हटले हे बघा मी एका मिनिटामध्ये 3,000 रुपये कमवले. मी म्हटलं असं कोणतं ठिकाण आहे की 3,000 रुपये. आणि मग मी माझ्या बंधूंनी विचारलं. ते म्हणे मी दररोज सकाळी 9:30-10च्या दरम्यान आहे ना 5 मिनिटामध्ये 2-3,000 रुपये प्रॉफिट करतो. कशामध्ये करायचं ते त्यांना पण माहीत नाही की आपण ऑप्शन करतोय का काय करतोय हे त्यांना माहीत नव्हतं, फक्त दुसऱ्यांचं बघून. मग मी पण बघितलं ते, म्हटलं एवढं सोपं असतं काही.
एवढं 1 मिनिटामध्ये जर 3-3 हजार रुपये प्रॉफिट बनतं आहे, मग आपण पण करून बघितलं पाहिजे, त्या गोष्टी आपण पण केल्या पाहिजे. मग त्यांचं बघून मी काय केलं, त्यांना विचारलं हे कशात करतो आहे, तर ते म्हटले की हे एंजल वन नावाचं आहे. त्याचं नाव पहिलं एंजल ब्रोकिंग होतं बघा. एंजल वनचं नाव पहिले एंजल ब्रोकिंग होतं, आता नाव चेंज झालेलं आहे ते. मग या असं डीमॅट असतं, ते ओपन करावं लागतं, मग त्याच्यामध्ये ना हे बाय करावं लागतं, याच्यात मोठा पैसा बनत असतो. बरं म्हटलं. मग मी त्यांना काही म्हटलं नाही, मी माझ्या मोबाईलमध्ये सर्च केलं एंजल वनचं डीमॅट कसं ओपन करतात बघितलं आणि मी स्वतः ओपन केलं. मग ते मी काय केलं, स्वतः ओपन केलं. ओपन केल्यानंतर चला म्हटलं त्याच्यामध्ये पैसा पण ॲड केला आणि त्यांच्यासारखी गोष्ट आपण पण करून बघू. मग आम्ही काय केलं, सुरुवातीलाच डॉक्टर रेड्डीचा कॉल मी बाय केलेला होता, मला आठवतं अजून पण, मी माझ्या वहीत पण लिहून ठेवलेलं आहे. डॉक्टर रेड्डीचा कॉल बाय केलेला होता. बरं केला, डॉक्टर रेड्डी खाली आला. सुरुवातीला थोडा प्रॉफिट दाखवला त्याने, नंतर लॉसमध्ये गेला. मग मी माझ्या बंधूंना म्हटलं की हे तर खाली चाललेलं, हे तर लॉस दिसतं आहे. मग माझे बंधू म्हणे का काही नाही होत त्याला, असं कर, याला ॲव्हरेज कर म्हणे तू. ॲव्हरेज केल्याने ना काय खाली येईल, नंतर तो वरती जातच असतो म्हणे, प्रॉफिट होतं. पण कोणाला एक्सपायरी माहीत, एक्सपायरी काय असते, याच्यामध्ये टाईम व्हॅल्यू पण डिके होत असते, हे कोणाला माहीत नाही. मग तिथे काय झालं, माझं जे ऑप्शन मी बाय केलेला होता त्याला ॲव्हरेज करत गेलो, 3 वेळेला ॲव्हरेज केलं आणि जवळजवळ एक्सपायरी येऊन ठेपलेली होती. मला माहीत नाही ना ते की महिन्याच्या एंडिंगला एक्सपायरी असते, कोणाला माहीत, काहीच नाही. शेवटी जो माझा पूर्ण पैसा लागलेला होता त्याच्यामध्ये तो पूर्ण झिरो होऊन गेला, कारण की तो ऑप्शन मी बाय केलेला होता पूर्ण ओटीम झालेला होता. हे तर आत्ता समजतंय ना, नंतर अभ्यास झाल्यानंतर समजतंय, पण सुरुवातीला काही समजलं का. मग मला समजलं की आपलं कुठंतरी चुकतं, एवढा इझिली पैसा बनू शकत नाही. माझे बंधू जे म्हणायचे ना की याच्यामध्ये 2-3 हजार रुपये प्रॉफिट बनतं आहे, आरामात बनतं आहे, पण त्यांचे लॉस व्हायला लागले. त्यांना प्रॉफिट कुठपर्यंत होत गेलं, जोपर्यंत मार्केट ट्रेंडिंग होतं, कोरोनाचा जो पिरियड होता, काही वेळ जेव्हा मार्केटने अप साईड डाऊन साईड मूव दाखवायला सुरुवात केली, त्यांना पण नंतर काय लॉस व्हायला सुरुवात झाली. मग म्हटलं हे सोपं नाही आहे, याच्यात काहीतरी अभ्यास करावाच लागेल. इझिली तर एवढा पैसा देणार नाही. आपण एवढी मेहनत करत असतो तेव्हा कुठे आपल्याला 200-300 रुपये दिवसाला मिळतात, आणि हे जर 2-3 मिनटामध्ये 3-3 हजार रुपये मिळत आहेत, काहीतरी वेगळं आहे. मग मी त्याचा अभ्यास करायला सुरुवात केली. आता बहुतेक जण म्हणतात की तुम्ही कसा अभ्यास केला. हे बघा, माणसाने जर ठरवलं तर प्रत्येक गोष्ट करू शकतो. मी माझ्या वडिलांचं पण उदाहरण दिलं तुम्हाला की ते शून्यामधून आलेले होते, पण कष्ट केले त्यांनी. आणि प्रत्येक व्यक्ती आपल्या ग्रुपमध्ये पण आहेत की बॅकग्राऊंड जर बघितलं ते खराब होतं पहिलं, पण आता चांगल्या स्टेजला येते. पण केव्हा, मेहनत केली तर आपण नक्की पुढे जाऊ शकतो. मग मी तेव्हापासून प्रयत्न करायला सुरुवात केली होती. मग मी काय केलं, अभ्यास करायला सुरुवात केली. यूट्यूबवरती खूप व्हिडिओ असतात. हे बघा, मी तुम्हाला सांगतो ना, ऐकायचं, दुसऱ्याचं ऐकायचं नाही, मी माझं पण ऐका, पण माझ्या चांगल्या गोष्टी घेण्याचा प्रयत्न करा तुम्ही. मी जर वाईट सांगत असेल तुम्हाला की या माझ्याकडे शिका, मला 10,000 रुपये द्या, 15,000 रुपये द्या, मग समजायचं की ही गोष्ट थोडीशी खटकते मला, ती सोडून द्या, पण माझ्याकडून चांगलं घेण्याचा प्रयत्न करा. मी पण त्याच गोष्टी केल्या. सर्च केलं, यूट्यूबवरती सर्च करायचो, गुगलवरती सर्च करायचो, प्रत्येक वेळेला बघायचो की कोणती स्टेज पाहिजे. स्टेज तर सापडत नव्हती की आपण सुरुवात कशी करायची स्टॉक मार्केटमध्ये, हेच माहीत नव्हतं ना. आणि आजकालच्या व्यक्तींना तेच माहीत नाही की आपण स्टॉक मार्केटमध्ये खरी सुरुवात कशी करायची, आपली स्टेज कशी असते जाण्याची, तेच माहीत नाही. कारण की जे आपलं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असतं यूट्यूब, ते आपल्याला काय सांगतं की डायरेक्ट ऑप्शन ट्रेडिंगकडे या, ओव्हरनाईटमध्ये BTST करा, STBT करा, तिथं पैसा बनेल, हे चुकीचं गाईड केलं जातं. मग आपल्याला मार्ग शोधायचा ना, तो सरळ मार्ग. पण टप्प्याटप्प्यात शिकत गेलो त्या गोष्टी, सोडलं नाही त्याला. तुम्हाला सांगतो, मी तेव्हापासून काय केलेलं होतं माहिती आहे का, मी जो अभ्यास करायचो कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा, सोडून दिला मी तो. मी स्टॉपच करून टाकलं त्याला, तो अभ्यासच स्टॉप करून टाकला. मी नंतर जवळजवळ 1-1 वाजेपर्यंत त्याचा अभ्यास करायला लागलो. दिवसभर त्याच्यामध्ये असायचो. त्याच्यावरती माझा लॅपटॉप ठेवून द्यायचो. लॅपटॉप मी 2012 सालीच घेतलेला होता, म्हणजे अभ्यास करण्यासाठीच घेतलेला होता खास तो. त्याच्यावरती चार्ट बघायचो, दिवसभर बघत बसायचो सर्व गोष्टी. ही कॅन्डल कशी बनत असते, काय बनत असते, सर्व गोष्टींचं ऑब्झर्वेशन करत गेलो. माझा पैसा कुठे बनू शकतो. मग त्यानंतर मी इक्विटी होल्ड करायला लागलो. इक्विटी म्हणजे काय, स्टॉक बाय करायला लागलो, त्यांना होल्ड करायला लागलो, त्यांच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग करायला लागलो, आणि सोबत ऑप्शनला शिकत गेलो. ऑप्शनमध्ये नाही शिरलो लवकर. मला माहीत होतं मला झटका बसलेला आहे, माझे हात भाजलेले, मी याच्यामध्ये जर शिरलो तर नक्की मी मोठा लॉस करून घेईल. आणि मी कष्टाने कमावलेले 16-17 वर्ष पैसा जो असतो ना, आपण कष्टानेच आहे ना, प्रत्येकाचे कष्ट असतात त्या ठिकाणी. एवढ्या कष्टाने मी जर पैसा कमवलेला आहे आणि जर मी तो तसा घालवून दिला तर काय होईल माझं आयुष्याचं, मी तो विचार केला. हे बघा मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही अशी गोष्ट कराल प्रत्येकासाठी, जर तुम्ही एक मुलगा असाल
म्हणजे ज्यांचं वय 20-25 असेल तर त्यांनी आपल्या आईवडिलांचा विचार करायचा की ते आपल्यासाठी किती कष्ट करतात, ही गोष्ट करण्याअगोदर महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि जर तुम्ही एक वडील असाल तर तुमच्या डोळ्यांसमोर काय आलं पाहिजे, आपले मुलं आलं पाहिजे. जर मी एवढा पैसा घालवला स्टॉक मार्केटमध्ये ऑप्शनमध्ये तर माझ्या मुलांचं काय होईल, त्यांचं भविष्य खराब होऊन जाईल. या 2 गोष्टी नजरेसमोर असल्या पाहिजे. आणि मला काय दिसायचं माहिती आहे का, माझ्या वडिलांचे कष्ट दिसायचे की माझ्या वडिलांनी एवढे कष्ट केले, मला भरती केलं आर्मीमध्ये, त्यांचाच वाटा आहे भरती करण्याचा. शेवटी मी शिकलो नसतो, 12वी झालं नसतं शिक्षण तर मी आर्मीमध्ये नसतो. पण मग रिटायरमेंटमध्ये मला जो पैसा मिळाला म्हणजे माझाच पैसा, तो काही वेगळा नाही. ग्रॅज्युटी वगैरे असते, फंड असतो आपला, तोच पैसा असतो. आणि तोच पैसा जर मी स्टॉक मार्केटमध्ये पूर्ण लावून दिला ऑप्शनमध्ये तर मी भिकारी पण होऊ शकतो. कारण की इन्कम सोर्स कोणताच नाही. आमचं कुटुंब जर म्हटलं, आम्हाला शेती पण नाही आहे. आता शेती म्हटल्यावरती थोडं सपोर्ट तर असतं कमी कमी. तिथं इन्कम सोर्स काहीच नाही. आमचं एक शॉप आहे, तिथं छोटा भाऊ काम करतो सलूनचं. मग मी भिकारीच. मी जर आलेली रक्कम 18-20 लाख रुपये ती जर मी पूर्ण स्टॉक मार्केटमध्ये लावली असते आणि मी जर ऑप्शन ट्रेडिंग करत गेलो असतो तर माझ्या मित्रांनो किती मोठे लॉसेस झाले असते आणि मी पैसा घालून बसला असतो. माझ्याकडे इन्कम सोर्स पण नाही काही. आणि मला तीच जर सवय लागलेली असती पहिल्यापासून, मी शिकलो नसतो तर मी माझं पेन्शन पण त्यामध्ये घालून टाकलं असतो. म्हणजे आपला परिवार आला रस्त्यावरती. पण मी थांबवलं, चांगल्या गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला आणि चांगल्यापैकी ऑप्शन ट्रेडिंग पण करतो. लॉस न करता ते पण. लॉस होऊच देत नाही. आता तुम्ही म्हणाल लॉस तर होतो पण जे कॅल्क्युलेशन असतं ना महिन्याचं कॅल्क्युलेशन करायचं तुम्ही पर्सेंटेजने. मी पर्सेंटेजने करतो, प्रॉफिट लॉस बघत नाही. की माझा जो पैसा डिप्लॉय होतो आहे त्याच्यावरती मला 2-3% रिटर्न मिळाले पाहिजे महिन्याला, हे माझं टार्गेट असतं. इक्विटीमध्ये पण स्विंग ट्रेडिंग करतो. आता तुम्हाला बहुतेक वेळेला सांगितलं मी रिलायन्समध्ये करतो. रिलायन्स का चार्ट समजतो, चांगल्या लेवलला बाईंग करतो. जे मला प्रॉफिट 4-5 महिन्यामध्ये मिळवायचं ना, मी ती एका महिन्यात काढून टाकतो रिलायन्समध्ये. एक वेळ अशी येते की ते मला एका महिन्यामध्येच देऊन टाकतं प्रॉफिट. त्यामुळे सिस्टमॅटिक पद्धतीने जर आपण गेलो तर स्टॉक मार्केटमध्ये शिकू शकतो. मी जर शिकू शकतो तर तुम्ही शिकू शकतात. आता एक सैनिक ते स्टॉक मार्केट काही संबंध नसतो. तुम्ही जर बघितलं ना, काही संबंध नाही. जसं आपण समाजामध्ये वावरतो, एखादी व्यक्ती भेटते आपल्याला गाईड करणारी की ही गोष्ट तू कर, पण आर्मीमध्ये निर्बंध असतात. आता पण बहुतेक जणांना जर तुम्ही विचारलं स्टॉक मार्केट तुम्हाला ट्रेडिंग करू देता का, युनिटमध्ये समजू द्या फक्त तुम्हाला. आता त्यावेळेला तर नव्हतं. कोरोनाच्या अगोदरचा कालावधी बघा तुम्ही, कोणाला शक्यतो माहीत पण नव्हतं स्टॉक मार्केट काय असतं. एक कोरोना पिरियड जेव्हा झाला ना, संपला, त्यावेळेला जवळजवळ शक्यतो प्रत्येकजण स्टॉक मार्केटमध्ये आलेला आहे. आणि आर्मीमध्ये निर्बंध असतात, काही मोबाईल वापरू देत नाही आर्मीमध्ये पण. ठीक आहे, मग संबंध नव्हता माझा. मी जेव्हा रिटायर झालो त्या गोष्टी शिकत गेलो मी. माझा जवळजवळ 4 वर्षांचा कालावधी याच्यामध्ये झाला. मग तुम्ही म्हणता त्याच्यामध्ये 4 वर्षामध्ये माणूस शिकू शकतो का, करायला गेलं तर ते 1 वर्षात पण शक्य आहे. आणि मी माझ्या समोर व्यक्तींना बघतोय, हे खोटं नाही बोलत आहे. ठीक आहे, आपल्या ग्रुपवरती त्या व्यक्ती की त्यांना खरंच 1-1.5 वर्षात झालेलं आहे फक्त. जे माझ्याकडे आलेले होते काय होते आणि काय झालेले आता 1-1.5 वर्षाचे, जास्त कालावधी नाही झाला. त्यांनी चांगलं पिकअप केलेलं आहे. मग सर्वजण करतील का असं नाही. प्रत्येकाची शिकण्याची कॅपॅसिटी वेगवेगळी असते. कोणाला लवकर समजतं, कोणाला समजतच नाही. जसं माझ्या क्लासमध्ये पण बहुतेक जण येत असतात, त्यांना एक गोष्ट सांगितली, एखाद्याला पटते, त्यांना 10 वेळेस सांगावी लागते, तेव्हा पटतं त्यांना, तेव्हा समजतं त्यांना. समजत नाही लवकर. मग तुम्ही मेहनत किती घेताय त्याच्यावरती. आता मी त्या स्टेजपर्यंत आलेलो आहे की मी आरामात पैसा मिळू शकतो स्टॉक मार्केटमधून, कोणत्याही कंडिशनमध्ये मिळू शकतो. त्या स्टेजपर्यंत मी येऊन पोहोचलो. मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं ना, मी तुम्हाला म्हणणार नाही की मी लाखो रुपये, करोड रुपये स्टॉक मार्केटमधून कमवतो, नाही, मी ते खोटं बोलणार मग. पण मी महिन्याला चांगलं इन्कम सोर्स माझा तयार करून घेतलेला आहे की मी स्टॉक मार्केटमधून पैसा मिळवू शकतो. आणि मी प्रत्येकाला तेच सांगत असतो की तुम्ही एकाच दिवसामध्ये करोडपती बनण्यापेक्षा तुमच्याजवळ असलेला पैसा जो असतो त्याला कसं वाढवता येईल ते वाढवण्याचा प्रयत्न तुम्ही केला तर स्टॉक मार्केटमध्ये तुम्ही 100% सक्सेस आहे. कोणी म्हणू शकत नाही की स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस होत नाही, होतच, 100% सक्सेस होणार तुम्ही. पण तुमचा मार्ग बरोबर पाहिजे आणि तुम्हाला गाईड करणारी व्यक्ती जे असते ना, तुम्हाला मार्गदर्शन करणारी व्यक्ती बरोबर असली पाहिजे. तुम्हाला जर चुकीचं गाईड केलं गेलं तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये पैसाच बनवू शकत नाही. आणि आजकाल दुसऱ्या व्यक्ती बघतोय आपण की ते स्वतःचा मतलब साधण्यासाठी, स्वतः पैसा बनवण्यासाठी चुकीचं गाईड करतात. तुम्ही ऑप्शनकडे या, एका महिन्यामध्येच तुम्ही ट्रेडिंग शिकाल, माझ्याकडे असं इंडिकेटर आहे त्याच्यामधून पैसा बनवू शकाल तुम्ही, द्या 40,000 रुपये, द्या 50,000 रुपये. असं करून जे आपली सामान्य व्यक्ती ना स्टॉक मार्केटमध्ये खूप मोठा लॉस करून घेते, खूप मोठा लॉस येतो. त्यामुळे सरळ मार्केट ठेवा. रिटायरमेंटनंतर मी ही जी सुरुवात केली 4 वर्षांचा कालावधी, जास्त पण नाही,
काही जण स्टॉक मार्केटमध्ये 10-10 वर्ष झालेले आहेत, पण त्यांना जमतच नाही, कारण की त्यांनी त्या गोष्टीकडे फोकसच केलेला नाही, त्यांची मेहनतच नाही त्या गोष्टीवरती. त्यांनी जर मेहनत केली असती तर 10 वर्षामध्ये चॅम्पियन बनतो. 10 वर्षामध्ये स्टॉक मार्केटमध्ये कशामध्ये काम करा तुम्ही, ऑप्शनमध्ये करा नाहीतर इक्विटीमध्ये करा, तो चॅम्पियन बनतो आणि पैसा बनवतोच. पण तुम्ही जर त्यावरती कष्टच नाही घेतले, पैसा कसा बनणार तुमचा? मी तुम्हाला सांगितलं ना, मी पण लॉस केलेले. कशात केले? ऑप्शनमध्येच केले सुरुवातीला. आणि कशात? डॉक्टर रेड्डी. स्टॉकचं नाव आठवण येते, कारण की जी पहिली गोष्ट असते ना आपण विसरत नाही कधी. पहिली गोष्ट जी असते ना आपण कधी विसरत नसतो. चुका ज्यात केलेल्या आपण ते कधी विसरत नसतो आपण. माझ्या बाबतीत पण तसंच झालेलं आहे. पण मी चुका सुधारल्या. कशा सुधारल्या? मी त्या गोष्टीकडे पुन्हा गेलोच नाही. तुम्ही काय करतात? ऑप्शनमध्ये लॉस केलेला आहे, तो ऑप्शनमधूनच कवर करायचा. आणि झालंच पाहिजे हे तुम्ही ठरवता. आता माझा जो लॉस झाला तुम्ही म्हणाल ना कसं कवर झाला? जे ऑप्शनमध्ये मी लॉस केलेला होता डॉक्टर रेड्डीमध्ये, मी इक्विटीमध्ये कवर केलेला होता. इक्विटीमध्ये कवर कर म्हणजे त्याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग शिकून घेतलं कसं करायचं ते. असं नाही केलं डायरेक्ट, शिकून घेतलं, मग डिप्लॉयमेंट, मग एज्युकेशन करायला. त्यामुळे प्रत्येकाला मी तेच सांगत असतो की तुम्ही सुरुवातीला इक्विटीमध्ये या. मी पण चुका केलेल्या आहे मित्रांनो. आपल्याला ज्या गोष्टींची माहिती नसते तेव्हा आपण चुका करतोच, पण त्या चुका आपण सुधारल्या पाहिजे. जर आपण सुधारल्या तर नक्की यश आपल्याला मिळू शकतं. ही गोष्ट मी प्रत्येक वेळेला तुम्हाला सांगत असतो. तर या गोष्टींमधून पण तुम्ही शिकायचं आहे. दुसरा काहीतरी तुम्हाला सांगतो आहे, अनुभवातून सांगतो आहे. तर या गोष्टी तुम्ही शिका, नक्की तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सक्सेस व्हाल. तर माझा प्रवास तुम्हाला सर्वांना आवडलेला असेल. थोडक्यात मी माझा प्रवास पण तुम्हाला सांगितला. सांगायला गेलं तर खूप मोठा व्हिडिओ होईल, ठीक आहे, व्हिडिओ खूप मोठा बनेल. थोडक्यात तुम्हाला सांगितलं माझा आर्मीचा प्रवास कसा होता आणि मी जेव्हा स्टॉक मार्केटमध्ये पण आलो, माझ्याकडून जी चूक झाली होती स्टॉक मार्केटमध्ये कशी सुधारली आणि आज चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये पैसा पण बनवतो आहे. त्यामुळे सुरुवात चांगली करा तुमची. सुरुवात चांगली असली पाहिजे तुमची, ठीक आहे. पैसा नक्की बनतच जाणार. तर तुम्हाला सर्वांना व्हिडिओ आवडलेला असेल. व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा आणि तुम्ही जर एक चांगली कॉमेंट व्हिडिओच्या खाली जर टाकले तर मला पण बरं वाटेल, खूप आनंद होईल मला, ठीक आहे. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. जय हिंद.